आपण थाई करी विथ राईस नूडल्स करतो. इकडे राईस नूडल आपण उकळत ठेवलेले आहेत पाण्यामध्ये. जवळजवळ 10 मिनटं झाली. हे राईस नूडल उकळत आहेत. आता ते छान शिजलेले आहेत. ॲमेझॉनवरती मस्त राईस नूडल्स मिळतात. त्याच्यानंतर इकडे आपण अशा भाज्या परतलेल्या आहेत. या ब्रोकोली आहेत, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, ग्रीन पेपर. छान आता थोड्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत. तर आपण याच्यामध्ये ना कोकोनट मिल्क घालतो आहे. ग्रीन थाई करी पेस्ट आहे, ती आपण 1-2 चमचे घालणार आहोत. घातल्यानंतर असा रंग दिसतो आहे. चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ वाढवूया. हे नूडल्स आहेत ते गाळून घेतलेले आहेत. आता याचं पाणी आहे ते आपण इकडे याच्यामध्ये थोडंसं घालणार आहोत, म्हणजे ते वाया जाणार नाही. हे असं मस्त पातळ झालेली आहे थाई करी. हवं तर आपण मिक्स हर्ब्स वगैरे घालू शकतो याच्यामध्ये. हे राईस नूडल्स गाळून घेतलेले आहेत. हे सेपरेट घेऊन याच्यावरती आपण ही थाई करी घेऊन थाई करी विथ राईस नूडल्स असं खाऊ शकतो.